बिल्डरकडून मिळणारी घरं बीएमसी लॉटरीच्या माध्यमातून विकणार। बीएमसी लवकरच 184 घरांसाठी लॉटरी काढण्याची प्रक्रिया सुरू करणार। अरबी समुद्रामध्ये घोंगावत असलेल्या शक्ती चक्रीवादळाचा महाराष्ट्राला धोका नाही, हवामान विभागाची माहिती। मात्र पुढील 2 दिवसांमध्ये मुंबई, ठाणे, पालघरसह संपूर्ण कोकण किनारपट्टी भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता। पुणे जिल्ह्यामधल्या बहुतांश तालुक्यामध्ये चांगला पाऊस, मावळ तालुक्यामध्ये सर्वाधिक सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस। पाण्याची चिंता मिटली, पावसानं शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान। पुण्यामध्ये पोलिसावर कोयत्यानं वार, बाईकवरून जाणाऱ्या दोघांकडून कोयत्यानं वार, बाईकला कट मारल्याच्या वादामध्ये प्रकार घडल्याची माहिती। मुंबईतील वाढत्या ट्रॅफिकवर नियंत्रण मिळवण्यासाठी लवकरच सायन फ्लायओव्हरचा विस्तार करण्यात येणार। वाहतूक पोलीस विभागाकडून प्रकल्पाला सैद्धांतिक मंजुरी, पुलावर आणखी 2 समांतर लेन तयार करण्याचे काम हाती घेण्यात येणार। पुण्याच्या भोरमधील वीरवाडीमध्ये गायरान जागेमधील चंदनाची झाडं तोडून चोरी करणाऱ्या तिघांना अटक। शेतकरी आणि राजगड पोलिसांच्या तत्परतेनं 3 सराईत गुन्हेगार ताब्यात, आरोपींकडून हत्यारासह 62,000चा मुद्देमाल जप्त। यूपीएससीच्या नागरिक सेवा पूर्व परीक्षेच्या उत्तर तालिका अर्थात आन्सर कीज आता परीक्षेनंतर तत्काळ जाहीर केल्या जाणार। लोकसेवा आयोगाची सर्वोच्च न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्राद्वारे माहिती। नवी मुंबई सीबीडी पोलिसांकडून दुचाकीवरून मोबाईल चोरणाऱ्या 2 आरोपींना अटक। सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून दोघांना अटक, चोरट्यांकडून 3 मोबाईल हस्तगत।